गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. इयत्ता 6वी विषय इतिहास आहे. त्याच्यामध्ये आज आपण चौथा पाठ पाहणार आहोत. बघा, वैदिक संस्कृती. बघा, पाठीमागच्या तिसऱ्या पाठामध्ये आपण हडप्पा संस्कृती पाहिली होती. आता आपण काय पाहणार आहोत? वैदिक संस्कृती. की वैदिक म्हणजे काय? तर वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती, तिला म्हणायचं वैदिक संस्कृती. आता वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानलं जातं. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली आणि वेदातील काही सूक्ते स्त्रियांनी सुद्धा स्फुरलेले आहेत. मग या वैदिक संस्कृतीमध्ये आपण वैदीय वाङ्मय असेल, त्यांची कुटुंब व्यवस्था, त्या ठिकाणचं चालणारं दैनंदिन जीवन असेल. आता वैदिक वाङ्मयाची भाषा काय होती? संस्कृत होती. आणि वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. आणि त्याच्यामध्ये या वैदिक वाङ्मयामधलं ऋग्वेद नावाचा ग्रंथ हा मूळ ग्रंथ मानला जातो. तो एक काव्याच्या स्वरूपात आहे. मग त्या ऋग्वेदाबरोबरच यजुर्वेद, सामवेद आणि म्हणून वेद म्हणजे जाणणे. बघा, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद असे हे 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असं म्हणतात. वेद म्हणजे जाणणे आणि त्यापासून वेद ही संज्ञा तयार झालेली आहे आणि त्याचाच अर्थ असा होतो ज्ञान. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असेही म्हणतात. आता ऋग्वेद संहिता म्हणजे काय? तर ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे काय? तर स्तुती, एखाद्याची स्तुती करण्यासाठी रचलेले एखादं पद्य असेल, कविता असेल आणि अशा अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारे सूक्ते आहेत. आता यजुर्वेद संहिता म्हणजे काय? तर यज्ञात म्हटले जाणारे जे काय मंत्र आहेत ते कशामध्ये येतात? या यजुर्वेद संहितेमध्ये येतात. यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचं मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. गद्य आणि पद्य आपल्याला माहीत असेल. गद्यामध्ये पाठ येतात, पद्यामध्ये कविता येतात. मग पद्यामध्ये दिलेल्या जे काय मंत्र आहेत आणि ते गद्यामध्ये असणाऱ्या त्या मंत्रांचं जे स्पष्टीकरण आहे, अशा पद्धतीने या यजुर्वेद संहितेची रचना केलेली आहे. सामवेद संहिता म्हणजे काय? काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाते. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन या सामवेद संहितेमध्ये केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. आणि आपला पुढचा आहे अथर्ववेद संहिता. या अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचं नाव दिलेलं आहे. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटावर, दुखण्यावर त्यामध्ये उपाय कसे करायचे हे या अथर्ववेद संहितेमध्ये सांगितलेले आहे. त्याचबरोबर अनेक औषधी वनस्पतींची माहितीही यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याचंही मार्गदर्शन या संहितेमध्ये दिलेलं आहे. संहितांच्या रचनेनुसार ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली आणि याचा सुद्धा समावेश या वाङ्मयामध्ये, वेद वाङ्मयामध्ये केलेला आहे. पुढचा आहे ब्राह्मण ग्रंथ. यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना काय म्हणायचं? ब्राह्मण ग्रंथ. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. पुढचा आहे आरण्यके. तर आरण्यके जाऊन एकाग्रचित्तेने केलेले चिंतन आरण्य ग्रंथामध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी या आरण्यकामध्ये घेतली जाते. की त्या ठिकाणी निर्जनस्थळी किंवा एका ठिकाणी जाऊन एकाग्र चिंतेनं केलेलं जे चिंतन आहे त्याला म्हणायचं आरण्य. उपनिषदे. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्ममृत्यूच्या घटना असतील, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नावर या ठिकाणी या उपनिषदामध्ये चर्चा केलेली आहे. बघा, 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास साधारणपणे 1500 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. आणि या कालावधीत वेदकालीन संस्कृतीमध्ये अनेक बदल होत गेले. त्याच बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी हे वैद्यकीय वाङ्मन हे साधन एक महत्त्वाचं ठरलेलं आहे. पुढचा पॉईंट आहे कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन. या वैदिक वाङ्मयामधली कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन कसं होतं? तर या काळामध्ये कुटुंब पद्धती एकत्र होती. कुटुंबातील कर्ता पुरुष हा घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे.
आणि या कर्त्या पुरुषाचे परिवारात त्याचे वृद्ध मातापिता असतील, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचं परिवार, त्याची पत्नी आणि मुले, त्याच्या मुलांचे परिवार, अशा सर्वांचा समावेश असे ही कुटुंब व्यवस्थासुद्धा कशी होती? पुरुषप्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपमुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेखही वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली आणि त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान काय झाले? अधिकाधिक दुय्यम होत गेले. वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची होती. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. आपल्याला कूड हा सगळ्याला माहीत असेल. या घरांच्या जमिनी शेणामातीने सारवलेल्या असत. ग्रहासाठी ग्रह किंवा शाला हे शब्द वापरले जातात. घरासाठी त्यावेळेस ग्रह किंवा शाला हे शब्द वापरले जात असत. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू असेल, तांदूळ, सातू आणि तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होत असे. त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यासारखे शब्द आढळतात. यव म्हणजे सातू किंवा बार्ली, गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ हे त्यांचे शब्द आहेत. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे पदार्थ. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थाचाही त्यांच्या आहारामध्ये समावेश होता. बघा वेदकाळातील घरे कशा पद्धतीने ह्या कुडांच्या भिंती आहेत आणि वर कसं त्या ठिकाणी शेण आणि मातीने ह्या भिंती लिंपून तयार केलेल्या आहेत. गवताचे काड वगैरे टाकून अशा पद्धतीची ही घरं आहेत. वेदकालीन लोक लोकरे आणि सुते वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालींपासून तयार केलेली वस्त्रेही वापरत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरतात. आता या ठिकाणचे लोक काय करायचं? कपडे कसले वापरायचे? तर लोकरी आणि सुती कपडे. त्याचबरोबर झाडांच्या सालोपासून तयार केलेली जी काही वस्त्रे आहेत ते सुद्धा वापरत असेत. त्याचबरोबर प्राण्यांच्या कातड्यांचाही वस्त्र म्हणून उपयोग केला जात असेल. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा असतील, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा असतील, हे त्यांचं दागिने म्हणून ते वापर करत असेत. त्याचबरोबर निष्क नावाचा गळ्यातील दागिनासुद्धा या काळामध्ये विशेष लोकप्रिय असावा, कारण त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी सुद्धा होत असे. त्या दाण्याच्या बदल्यात लोक काय करायचं? त्या वस्तूची खरेदी विक्री करत असेत. गायन असेल, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यावेळेची त्यांची मनोरंजनाची साधने होती. विणा, शततंतू, झांजा आणि शंख ही आजही ही साधने आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेसही ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदंग ही तालवाद्येही ते वापरतात. आजही ही साधने आपल्याला पाहायला भेटतात किंवा आजही या साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आता वैदिक काळामध्ये पण त्यांचा प्रमुख व्यवसाय काय होता? शेती होता. बैलांच्या साहाय्याने, नांगराच्या साहाय्याने शेती नांगरली जात असत. त्याचबरोबर पिकावर पडणारे कीड असेल, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी असतील आणि त्यावर उपाय यांचाही त्या अथर्ववेदामध्ये आपल्याला विचार केला आढळतो. खत म्हणून त्या ठिकाणी शेणाचाच वापर केला जात असते. त्या काळामध्ये घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना त्या ठिकाणी विशेष महत्त्व होते. गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाते, म्हणजे पैशाचं एक साधन. त्याचबरोबर गायींना विशेष किंमत होती. इतरांनी आपली गाय चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते. घोडा हा अत्यंत वेगानं पळणारा प्राणी आपल्याला माहीत आहे, म्हणून त्याला माणसाळाहून माणसासारखं त्या ठिकाणी प्रेम देऊन त्याला रथात जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते. आणि वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची भरीव होती. जशी बैलगाड्यांची चाके आऱ्याची असते त्याप्रमाणे त्या रथाची सुद्धा चाकं अतिशय भरीव होती आणि भरीव चाकांपेक्षा त्या आऱ्यांचे चाक वजनाने हलके असत. घोडा जोडलेल्या आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप, आणि मग अशा पद्धतीने आऱ्यांची चाकं वजनाने हलके असल्यामुळे ते जास्त पळत असत, वेगवान होते. त्या काळात शेती आली, पशुपालन याच्यासुद्धा आणखी इतर काही व्यवसाय होत होता. त्याच्यामध्ये मग व्यावसायिक कारागीर समाज व्यवस्थेचे महत्त्वाची श्रेणी या नावाने ओळखले जाते. त्यांचे स्वतंत्र संघ होते आणि अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत असत. परंतु हळूहळू काय होत गेला? त्यांचाही दर्जा दुय्यम होत गेला. त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे हे 4 वर्ण होते आणि हे वर्ण त्या ठिकाणी लोकांच्या असणाऱ्या व्यवसायावरून ठरत असत. नंतरच्या काळात वर्ण कशावरून ठरू लागले? जन्मावरून ठरू लागले आणि त्याच्यामुळंच काय निर्माण झाल्या? जाती निर्माण झाल्या आणि जाती निर्माण झाल्यामुळं समाजामध्ये विषमता निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधीच्या काही कल्पना वेदकाळामध्ये रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटलेलं आहे. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचारी आश्रम, गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ, त्याला म्हणायचं ब्रह्मचारी आश्रम.
ब्रह्मचार्य आश्रम यशस्वीरीतीने पार पाडल्यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. या काळामध्ये काय करायचं, पुरुषाने कुटुंब आणि समाजासाठी यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या साह्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असे. आणि तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. या टप्प्यावर त्यानं काय करायचं, त्याने घरादाराच्या मोहाचा त्याग करायचा आणि दूर जाऊन मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. आणि चौथा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये. अशा पद्धतीचं हे 4 आश्रम होते. पुढचा पाठ आहे